नमस्कार मंडळी, मी संतोष तुमचं स्वागत करतो भारत दर्शन यात्रा या यूट्यूब चॅनलवर। आज मी जाणार आहे पैठण तालुक्यातील चोंढाळा या गावात। चोंढाळा येथील रेणुका माता मंदिर आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। आता मी ज्या ठिकाणी उभा आहे तो आहे पैठण शहागड रस्ता। या पैठण शहागड रस्त्यावरील तुळजापूर या गावाजवळ मी आता उभा आहे आणि या बाजूला आहे पैठण येथून 17 किलोमीटर अंतरावर आहे आणि या बाजूला आहे शहागड येथून 23 किलोमीटर अंतरावर आहे आणि हा जो रस्ता दिसतोय येथून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर चोंढाळा हे गाव आहे। आधी मांडवा हे गाव येतं आणि नंतर चोंढाळा हे गाव आहे। तर चला तर आता आपण रेणुका माता मंदिराकडे जाऊयात। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चोंढाळा येथील रेणुका माता मंदिर, महादेव मंदिर, बाजूलाच असलेले बारव आणि रेणुका मातेच्या श्रापामुळे राक्षसाच्या वऱ्हाडाचे रूपांतर दगडात झाले ते ठिकाण दाखवणार आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओला लाईक करा। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राइब करून बेलच्या चिन्हावर ऑल या ऑप्शनवर क्लिक करा, म्हणजे मी अपलोड केलेल्या व्हिडिओचा मेसेज तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल आणि व्हिडिओ सगळ्यात आधी पाहता येईल। आता मी चोंढाळा येथील रेणुका माता मंदिराजवळ आलेलो आहे। हे माझ्या मागे मंदिर आहे। तर चला तर आता आपण रेणुका मातेचे दर्शन घेऊयात। चोंढाळा गावची एक वेगळीच ओळख आहे। येथे पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या प्रथा आणि रूढी परंपरा आजही आपल्याला पाहायला मिळतात। त्यातली पहिली प्रथा म्हणजे येथील रेणुका माता कुमारिका असल्यामुळे येथे लग्न लागत नाही। चोंढाळा गावच्या वेशीबाहेर जाऊन शेजारीच असलेल्या हिवर या गावात लग्न लावून पुन्हा गावात येऊन राहिलेले लग्नाचे विधी पार पाडले जातात। दुसरी प्रथा अशी आहे की देवीच्या मंदिरापेक्षा आपलं घर उंच नसावं म्हणून या गावात 2 मजली घर कुठेही दिसत नाही। येथे कोणीही 2 मजली घर बांधलेले नाही। तिसरी प्रथा म्हणजे देवी बाजेवर पलंगावर झोपते म्हणून या गावात कोणीही पलंगावर किंवा बाजेवर झोपत नाही। या प्रथांचे परंपरांचे पालन आजही चोंढाळा गावचे नागरिक करताना आपल्याला दिसून येतात। मंदिरासमोर दगडी सभामंडप आहे। मंदिराच्या गाभाऱ्यात रेणुका मातेची शेंदुरात्मक तांदळाच्या रूपात मूर्ती विराजमान आहे। नवसाला पावणारी चोंढाळा निवासिनी रेणुका माता की जय। या मंदिराविषयी अधिक माहिती जाणून घेऊयात येथील पुजाऱ्यांकडून। या ठिकाणी स्वयंभूदेवी प्रगटलेली आहे। हे देवस्थान वंश परंपरेने वानोळे सावकाराकडे आलेलं आहे। वानोळे सावकारांना या देवीने प्रसन्न म्हणजे साक्षात्कार झाला आणि त्या वानोळे सावकारांनी या देवस्थानाचा उद्धार केलेला आहे। या ठिकाणी जे सभागृह बांधले, या ठिकाणी जे बांधकाम झालेले ते वानोळे सावकारांनी केले असे शिलालेख आहे। तसेच ही देवी कुमारिका आहे असे दत्तकथा आहे। कुमारिका असल्यामुळं या गावातील जे नागरिक आहेत रहिवासी गावामध्ये लग्न लावून गावाच्या बाहेर वेशीच्या बाहेर जे मारुतीचं मंदिर आहे ते लग्न अक्षता मंगळाष्टक म्हणल्या जातात। नंतर पुन्हा गावकरी गावात येऊन बाकीचा लग्नविधी ऑटोमॅटिक असं म्हणजे या देवीला इथे बाज आहे। बाजेवर झोपतेमुळे गावात सुद्धा कोणताही पलंग अथवा बाज नाही असे या सर्व दंतकथा आहे। तसेच या देवघराच्या बाहेर परिसर आजूबाजूला जो परिसर आहे तिथं काही मोठमोठाले असे गोल दगड पडलेले शिला पडलेल्या आहेत। त्या शिला वराडी असल्याचं या दंतकथेमध्ये सांगितलं। वराडी एक दैत्य राजा देवीशी बळजबरी लग्न करायला आला। देवीने नकार देऊनही तिने शेवटी दैत्य विचाराने फौजेसह येऊन मी तुला घेऊन जाईल इथून असा त्यांनी पण केला। परंतु देवीमध्ये त्याच्या घनघोर युद्ध होऊन देवीनं हे जे दगड आहेत हे दैत्य राजाचे सैनिक आहे वराडी अशी पुरातन कथा आहे। असं मग ते दगड झाले असं असा एक आख्यायिका आहे। या देवस्थानाची पूजा गेल्या 14 पिढ्यापासून वानोळे परिवार पूजा आचार देखभाल दुरुस्ती सगळं वानोळे परिवार करते। यात्रा उत्सव
यात्रा उत्सव नवरात्रात असते. असं आहे. हा नवरात्र. आम्ही याच ठिकाणी इथं राहतो. हा. आजूबाजूला आमचे भाऊ आहेत बाकीचे. असं आहे. हा सगळे या मंदिराच्या परिसरामध्ये हे देवगड. हा हा. मंदिराविषयी माहिती सांगितल्याबद्दल वानुळे गुरुजींचे मी आभार मानतो. धन्यवाद. मंदिर परिसरात काळभैरवाचे आणि गणपतीचे मंदिर आहे. तसेच बाजूला 3 दीपमाळा आहेत. त्यातील 2 दीपमाळा पुरातन असून एक दीपमाळ नव्याने बांधलेली आपल्याला दिसून येते. पैठण तालुक्यातील प्रमुख धार्मिक ठिकाणांपैकी चोंढाळा येथील रेणुका माता मंदिर हे एक आहे. या व्हिडिओला लाईक करा आणि कॉमेंटमध्ये जय रेणुका माता लिहायला विसरू नका. आता आपण रेणुका माता मंदिर पाहिलं. आता आपण महादेव मंदिर आणि बारव पाहूयात. येथून जवळच आहे. तर चला तर आता आपण तेथे जाऊयात. रेणुका माता मंदिरापासून अवघ्या 300 मीटर अंतरावर महादेव मंदिर आणि बारव आहे. या महादेव मंदिराच्या या बाजूला हे बारव आहे. बारव हे मोठं असून खाली जाण्यासाठी जवळपास 40 पायऱ्या आहेत. बारव आहे. मोठं बारव आहे पहा. आणि खाली पाणी आहे. असे व्हिडिओ बनवण्यासाठी फार मेहनत लागते. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा. आत्ताच आपण हे बारव पाहिलं आणि आता आपण जाणार आहोत ज्या ठिकाणी रेणुका मातेच्या श्रापामुळे वराडाचे दगड झाले होते. वराड जे होतं त्याचं रूपांतर दगडांमध्ये झालं होतं. त्या ठिकाणाला आता आपण भेट देणार आहोत. तर त्या तिथे आहे रेणुका माता मंदिर. आणि तिथून हा रस्ता ओलांडून पुढे आल्यावर या बाजूला हे जे दगड दिसतात हे एक वराड होतं. एका राक्षसाला रेणुका मातेशी लग्न करायचं होतं, पण रेणुका मातेला त्या राक्षसाशी लग्न नव्हतं करायचं. तरीही तो वराड घेऊन रेणुका मातेकडे आला. त्यावेळी रेणुका मातेनं त्या राक्षसाच्या जे वराड आहेत त्यांना श्राप दिला आणि श्रापामुळे हे दगड झालेले आहेत. आपण पाहू शकता लांबपर्यंत हे असे दगड पडलेले आहेत. काळ्या रंगाचे दगड आहेत आणि हे असे सगळीकडे पसरलेले आहेत. पहा दगड लहान मोठ्या आकाराचे सगळे हे दगड पसरलेले आहेत आणि हे वराड होतं असं सांगितलं जातं. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा. या व्हिडिओला जास्तीत जास्त व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा म्हणजे इतरांनाही या ठिकाणाची माहिती होईल आणि रेणुका मातेचे दर्शन घडेल. तुम्ही जर पैठण शहागड रस्त्याने जात असाल तर श्री क्षेत्र चोंढाळा या ठिकाणाला अवश्य भेट द्या.
श्री रेणुका माता आपल्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण करो हीच प्रार्थना करतो आणि निरोप घेतो. लवकरच पुन्हा भेटूया एका नवीन ठिकाणी नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.